काही लोकांना ऐकायला येत नसेल, काही लोकांचे डोळे बंद असतील, काही लोकांचे कान बंद असतील. कसं असतं बघा, झोपलेल्याला आपण जागा करू शकतो, झोपेचं सोंग घेतलं जागा करू शकत नाही. म्हणून स्थापनामध्ये बातम्या दिलेल्या आहेत ना, ह्या झोपेचं सोंग घेऊन बातम्या दिलेल्या आहेत, ह्याच्यामध्ये काही तथ्य नाही. तसोबत देखील त्या बातम्यामध्ये तथ्य नाही. शिवसेना ही कदापि फुटणार नाही. एकनाथ शिंदेच्या माध्यमातून प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघामध्ये कोट्यवधी रुपयाचा विकास कामासाठी निधी गेलेला आहे. पुन्हा आमदार निवडून आणले आहेत. सगळे आमदार एकनाथ शिंदेच्या पाठीशी उभे आहेत. कुठेही दुमत नाही, कुठेही मतभेद नाहीत. असा दावा केली गेली आहे की शिवसेना शिंदे गटाचे काही आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या कंट्रोलमध्ये आहेत. अहो नाही हो, आमच्याकडे आमचं भावबंदकीचे संबंध आहेत. शिवसेना आणि भाजप आमचे संबंध भावबंदीचे आहेत. काही आमदार भाजपचे उमेदवार शिवसेनेमधून देऊन आम्ही निवडून आणलेत इथं, आम्ही ते काम केले ना. आणि काही आमदार भाजपमधून देखील त्यांनी निवडून आणले आमचे. असं सख्य म्हणून देशामध्ये कुठे पाहायला मिळणार नाही. आता हे सख्य कोणाला बघवत नाहीत आणि म्हणून कुठेतरी दोघांमध्ये मतभेद निर्माण होतात का. एका बाजूला उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना बुके करून भेटायला जातात, आपण संस्कृत थोडं नको थोडे बहुत, आणि दुसऱ्या बाजूला अमित शहाना अफजल खान म्हणतायत. आपण लक्षात घ्या, त्यांचा फक्त हेतू एकच आहे की देवेंद्र फडणवीसजी आणि एकनाथ शिंदेजी याच्यामध्ये मतभेद कसे निर्माण होतील आणि आपल्याला काय राजकीय पोळी भाजून घेता येईल का त्यामुळं, असा हा बालिश प्रयत्न आहे असं मी म्हणेन. संजय राऊत यांनी म्हटले आहेत की जे देवेंद्र फडणवीस आहे ते मुख्यमंत्री निवासस्थानी का जात नाही, काला जादूचा जिकर केला. अहो मला वाटतं काला जादू काय ते संजय राऊत साहेबांनी आमच्या उद्धव ठाकरेंना विचार पाहिजे ना. एकनाथ शिंदे यांनी सांगितलं ज्या वेळेला वर्षा बंगला उद्धव ठाकरेंनी सोडला तेव्हा टोपली पण लिंबू मिळाले वर्षा बंगला होती. त्या काळी जादू काय आहे ते मला वाटतं तिकडे त्याला विचारली पाहिजे. त्याचा अनुभव जास्त असेल संजय राऊत साहेबांना कदाचित, आणि म्हणून त्यांच्या डोक्यात हे आलं असावं असं मला वाटतं. उदय सामंत शिवसेनेत एक वेगळी टीम तयार केली अशी चर्चा मुळीच नाही. उदय सामंत अतिशय चांगलं काम करत आहेत, माझ्या लहान आहेत, शिंदे साहेबांच्या भावासारखे आहेत, एकनाथ शिंदेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. एकनाथ शिंदेचा अतिशय विश्वासू सहकारी म्हणून उदय सामंतचं नाव घेतलं जातं आणि म्हणून त्याच्यामध्ये काय मीठ टाकता येईल का असा हा प्रयत्न आहे. पण या प्रयत्नाला आम्ही कोण भीक घालणार नाही. आमचा 100% विश्वास हा उदय सामंत यांच्यावरती आहे. फोन टेप केल्याच्या गंभीर आरोप सामनामधून केले गेले आहेत. शिवसेनेत हेच काम करणार आता. शिवसेना भाजपमध्ये मतभेद कसे होतील एवढाच प्रयत्न राहील. कारण त्यांना त्यांचे 20 आमदार कायमचे ठेवायचे आहेत, ते घातील का प्रयत्न करायचे आहेत. त्यांना माहिती आहे आपले आमदार आपल्यासोबत राहणार नाहीत. महाराष्ट्रातला सगळा शिवसैनिक आता एकनाथ शिंदेकडे येतोय, धावतोय, सगळे प्रवेश करतायत. आता आमदारांना कसं थांबवता येईल त्यासाठी हा प्रयत्न त्यांचा चालू आहे. कोकणच्या पालकमंत्रीबाबत सर तुमची काय भूमिका आहे. तर शिवसेनेच्या कोकणच्या पालकमंत्रीबाबत असं स्पष्ट आहे की पालकमंत्री पदावरून आपसा मतभेद नको. आपण शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी दादा आम्ही हातात हात घालून काम केलं पाहिजे. कुठेही मतभेद व्हायला नको. रायगडच्या बाबतीमध्ये माझं मत असं आहे की आदरणीय आमचे दादांचे उजवे हात खासदार साहेबांनी थोडंसं मन मोठं केलं पाहिजे. त्यांची मुलगी याच्या आधी 5 वर्ष तिथे पालकमंत्री म्हणून होती. ज्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे 4-5 आमदार आहेत त्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेला झुकतं माप दिलं तर चांगलं होईल असं मला माझं प्रामाणिक मत आहे. कुठेही मतभेद नको व्हायला. थोडंसं मनाचा मोठेपणा दाखवून, आणि आमचे महाडचे आमदार आहेत ते सिनियर आहेत, गोगावले आमच्या आदित्यपेक्षा मोठे सिनियर आहेत. त्यांचा राजकीय अनुभव देखील मोठा आहे. म्हणून त्यांना संधी दिली तर ठीक होईल असं माझं प्रामाणिक मत आहे. पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. कुठे मतभेद होणार नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान जे योगेश कदम आमदार आहेत त्यांच्या विधानसभामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्त्यांची भूमिका कशी होती. तुम्ही त्यांच्यावर लोकांनी त्यावेळेला राष्ट्रवादी सोडली आणि ते उबाटा पक्षामध्ये गेले. अनेक लोकांनी उबाटाचंच काम केलं. अगदी तटकरे साहेबांचे उजवे हात त्यांच्या गावात देखील आम्हाला मतं मिळाली नाहीत. मी तटकरे साहेबांना हे भेटल्यानंतर मी त्यांना सांगणार आहे
पण आमचे कुठेही मतभेद नाहीत, कुठे माझी नागाजी नाही. कारण तटकरे साहेबांच्या मनामध्ये असं कदापि येणार नाही की योगेश कदमला पाडावं, असं कदापि कधी येणार नाही विचार, मला कल्पना आहे. पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी, मग त्यांचा मन्नगडचा तालुका प्रमुख असू देत, त्यांचा दापोलीचा तालुका प्रमुख असू देत, मला आज काय आणखी बोलायचं नाही, पण अनेक लोकांनी 90% लोकांनी आमचं योगेश कदम यांचं काम केलं नाही याचा अनुभव कालच्या निवडणुकीमध्ये मी घेतलेला आहे. याबाबत मी लेखी तक्रार मी तटकरे साहेबांना करणार आहे, त्यांनी दखल घ्यावी असं माझं प्रामाणिक मत आहे. शेवटचा प्रश्न आहे, खरंच एकनाथ शिंदे साहेब नाराज आहे का? तुमच्या काही चर्चा झाली त्यांच्यासोबत? मी तुम्हाला पुन्हा सांगतो, एकनाथ शिंदे साहेब अजिबात नाराज नाही.